नमस्ते भारत, नमस्ते किसान। मैं भागवत किसान पाठशाला के साथ आज मैं हूँ नांदुरा तहसील, जहाँ पे कुछ किसान केला खेती देखने के लिए आए हैं। ये यहाँ का आइडल प्लॉट है जो कि 5x7 में झिगजैग लगाया हुआ था। अभी इसको लगभग 9.5 महीने हो चुके हैं। मार्च का प्लांटेशन था। ठंड की वजह से कटिंग थोड़ी लेट है, फिर भी 15 दिन ये ले सकता है, लेकिन लेंथ लंबाई प्रॉपर तरीके से अच्छी है। तो अभी हम देखते हैं कौन आया। तो तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आले? तर माझं नाव आशिष नलावळे आहे. मी राहणार कृष्णापूर, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ इथून आलो. तुमचं नाव? सचिन दत्तराव सकरगे. एकाच गावचे आम्ही सगळे, कृष्णापूर, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. तुमचं नाव? माझे नाव सचिन नलावडे आहे, उमरखेड तालुक्यातून आलो. ठीक आहे. आणि हे या शेताचे मालकच म्हणावं लागेल, कारण की पूर्ण यांनीच म्हणजे ट्रीटमेंट जी केलेली आहे, जो आपण आता हे पाहत आहोत, तर हे सगळं यांच्याच मेहनतचं फळ आहे की यांनी इथं वेळोवेळी राहून इथं कामं केले. ते पेपर जरी लावलेला असला तरी पण याची पण साईज बकेटच दिसते. कारण आहे आपण 2 फण्या त्याच्या कमी करायला पाहिजेत होते. आणि हे जे आहे ना, एक काय होते, एक म्हणजे आहे ना, आता याचा जो बुंदा पाहिला ना, यावेळेस समजा किती नापा बुंदा तुम्ही मोजले? ज्यादा तो 38चा 38. तर मग आपल्याला जास्तीत जास्त 9 ठेवू शकतो. आपण 11 ठेवल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 फण्या ठेवल्या. त्यामुळे साहजिक आहे 2 फण्या तुमच्या कमी होतील. पण काय होते की सुरुवातल्या आहेत ना, फण्या येतात, नवीन शेतकरी असते, तर त्याला काय वाटते की बा आपण जर फण्या तोडल्या तर आपलं वजन कमी, म्हणजे तोडा नाही वाटत त्या, तर त्यामुळे तसं होऊ शकते. आणि तसंही लय तोडल्या आपण 13 लोक फण्या होत्या त्याला, तर ही इथपर्यंत असतील साधारण चांगल्या आलेल्या. तर काय होते की वजन जर लोकलच द्यायचं आहे तर मग चालून जातात त्या. होऊ शकते हे खालचं तुमचं 2 नंबर मध्ये जाईल, पण वरचं चांगल्या भावात चालला जाते. आणि तशी जर पाहिली तर केळाची संख्या बी ठीक आहे. आणि एवढं खालचं केळ असून बी, समजा आता हे खालचं केळ आहे ना, खालच्या फणीतलं केळ आहे, तरी याची लेंथ 7 इंच सध्याच आहे. त्यामुळे कमी नाही आहे ते. 7 इंच केळ म्हणजे खूप झालं. एक्सपोर्ट साठी जर आपल्याला 8-9 पाहिजे समजा, म्हणजे साधारण या क्वालिटीची केळं पाहिजे. दुसरा प्रश्न असा की पानाची संख्या 10 ते 11 दिसेल याच्यात. मग बरोबर आहे ना? बरोबर आहे का? 10 ते 11. आता याला 11 फण्या आहेत ना, समजा जर आपण काय याच्या बुंद्यानुसार आपण किती फण्या ठेवल्या असत्या? 9 ठेवल्या असत्या. आता आपल्या 11 पानं आहेत समजायच्या, तर आपले 2 पानं हे कटिंग पर्यंत ड्रॉप झाले. आता हा जर याचा जर विचार केला जास्तीत जास्त, याला आपण 15 दिवसात 3 हप्ते त्याला आपण काटू शकतो. जर आपल्या दूरच्या बाजारपेठेत जर कोणाला पाठवायचं असेल तर थोडा लवकर कापल्या जाते. पण लोकल जर विकायचं असेल थोडं त्याला आपण 8 दिवस जास्त देऊ शकतो. तर आता जरी 11 असतील आणि याला आपण फण्या जरी 11 ठेवल्या तर सध्याच्या कंडिशननुसार ठीक आहे. पण जर समजा आपण याच्या 8च फण्या ठेवल्या असत्या, 9 फण्या ठेवल्या असत्या, तर आपले पानं त्या दिवसपर्यंत 9 पानं आरामशीर राहिले असते. आणि याचं पोषण पण एकदम व्यवस्थित झालं असतं. जे बकेट टाईप म्हणतो ना, तर जास्तीत जास्त त्याच्यामध्ये तुम्हाला 20-30% बकेट दिसेल. परत निसवण्याच्या वेळेस याला किती पानं असतील मग? त्यावेळेस 22 जनरली जेवढे की आपण 5x7चे प्लॉट आहेत ना, 22, 23, 24 पर्यंत पानं असताना निसवण, पण ते चांगली कंडिशन आहे. बरोबर, की त्याच कंडिशन मध्ये निसवण. आमची आता निसवणीच्या वेळेस 15 आहेत. मग घड पडताना म्हणजे पूर्ण घड पर्यंत किती राहते? आता तुमचं काय होईल, तुमची निसवण जशी चालू झाली तशी तुमच्या खालचे 3-4 पानं ड्रॉप होते. ते ड्रॉप झाले आणि नंतर तुमचे प्रत्येक 15 दिवसाला 1 पान गायब होते. मग ज्या दिवशी तुमची कटिंग येईल त्या दिवशी राहिले तर राहिले 3-4-5 पानं. म्हणून तो वजनात 100% येणार. 100% या कंडिशन मध्ये यासाठी जे कंडिशन आहे, म्हणजे आपण जे 70-30 कचरा मल्चिंग हे जे आपण प्रयोग करतोय ते त्यामुळेच तुमचं वजन येते. तुमचे पान आता थंडीचा एवढा मोसम असून बी करप्याचे पानं नाही आहे त्याच्यामध्ये. जे तुम्हाला आपल्या मागच्या प्लॉट मध्ये आपण पाहिले ना, ते पानं इथं नाही आहे. दुपट्या योजना पाहिली नाही, ते पाहून हार्वेस्टिंगच्या वेळेस किती 11 पानं आरामशीर. सध्याच्या कंडिशनला पाहिलं असं एकही याचं पान नाही की पिवळं. आता हे जे खाली पान झुकलं ना, हे बी पान पिवळं नाही, ते मोडल्या गेलं. म्हणजे हे पान अजून बी तुमचं 8 दिवस या पानाला काही होत नाही. म्हणजे जेवढे तुमच्या फण्या आहेत तेवढे पानं इथं तुम्हाला भेटेल. आणि या प्लॉटचं एक वैशिष्ट्य होतं, ज्या दिवशी या प्लॉटची निसवण झाली त्या दिवशी एकही पान खाली झुकले नाही त्याचे.
नाही जनरली जेवढे लोक जे निसवण होते ना त्याची 3-3, 4-4 पानं झुकतात, पिवळे पडतात. इथं एक बी पान झुकलेलं नव्हतं. म्हणजे एवढ्या म्हणजे प्लॉटची स्ट्रॉंगनेस होती. आणि एक म्हणजे काय की वेळोवेळी जे चौथ्या दिवशी 6व्या दिवशी जे काही यानं शेड्यूल फॉलो केलं हा त्याचाच परिणाम. तर किती दिवसाला हार्वेस्ट होईल हा? जास्त सोडून म्हणजे 15 दिवसानंतर कधी काढायला चालते. आता येल्या आहेत ना अजून याच्यावर 5-5 लाईन आहेत. साधारणतः 3 लाईन असल्या म्हणजे ते 100% काळ्याची कंडिशन आहे. अच्छा 3 लाईन यायला 3 लाईन सध्या 5 लाईनी आहेत तिच्यावर. 5 लाईन हा. कुठल्या? त्या धारा. धारा दिसतात नाही ह्या अच्छा. ते ह्या तुमच्या 3च राहतात शेवटी. आता 3 खालच्या दिसत आहे. खालच्या केळाला पण 1, तीनच 2, लाईन. 3 हा. हे 4 हे वरतून आहे 5. खालच्याला पण 3 येतील का? हा सगळं 3-3 येतात. 3 आले म्हणजे आपण ते cutting शेवटची करू कंडिशन त्याची ती म्हणजे फुल वजनाची कंडिशन आहे त्या घडाची ती. आणि आबा